कोकणातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर थोड्याच वेळात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली येणार आहेत। मात्र त्याच वेळी काँग्रेसचे नाराज नेते नारायण राणे कोणता झेंडा घेऊ हाती असं म्हणतात। ते कोणता झेंडा हाती घेणार आहेत हेच पाहावं लागेल। शिवसेनेसह भाजपचा मार्ग बंद असलेले राणे कोणत्या झेंड्याखाली आश्रय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात याही प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे, कारण एकीकडे दीपक केसरकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे राणे पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। आणि आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे नाराज नारायण राणे नेमकं काय करणार या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळू शकेल। दुपारी 2 ते 3च्या दरम्यान म्हणजे पुढच्या एका तासामध्ये ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळी ते मोठी घोषणा करणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। काँग्रेसच्या तोंडदेखल्या समजुतीचे सर्व प्रश्न निष्फळ ठरल्याचं दिसतंय, त्यामुळे खुद्द मुख्यमंत्रीही राणेंबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीयेत। राणेंचा नेमका निर्णय काय असेल हे आपण कसं सांगू शकतो असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राणेंबाबत बोलणं टाळलंय। काल नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते। मुख्यमंत्र्यांचे हे बोल राणेंची नाराजी सांगण्यास पुरेसे आहेत। राणेंना थोपवण्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे 9 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या आशेने झुलवलेल्या राणेंचा आता नवा पर्याय काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।